किशोर जनार्दन भगत, आदरणीय किशोर जनार्दन भगत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. किशोर जनार्दन भगत यांचा देखील सन्मान मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांनी देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. कारण प्रतीक आहे. आपण नेहमीच या ठिकाणी आम्हाला मोठा पाठिंबा देत असता. आमच्या युवा कार्यकर्त्यांना, युवा मंडळाला या ठिकाणी आपला मोठा पाठिंबा असतो, म्हणून आपलं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. तदनंतर आदरणीय किसन पाटकर यांचा देखील सन्मान करण्यासाठी मान्यवरांना विनंती करणार आहे. अर्थात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे. आदरणीय किसन पाटकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय किसन पाटकर आता राहू दे, बरोबर या साईडला एवढंच करायचं. या ठिकाणी किसन पाटकर यांचा देखील सन्मान करतो. आज झाले आम्हाला झोपायला कुठं तिथे शाला आहे अर्थात अभिनेत्याच्या माध्यमातून या ठिकाणी हा सन्मान मानून धन्यवाद आहोत. अनेक जण खर्च करून या ठिकाणी उपस्थित झाला आणि या कार्यक्रमाची मात्र आपण त्याबद्दल आपलं मनापासून आणि मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. मैदान क्रमांक 2 सुरू असणारा सामना जयंत उस्कूल इथं वर्सेस जय बजरंग खारमलगाव. तर मैदान क्रमांक 1 सुरू असणारा सामना सातेरी वर्सेस जय भवानी फिरवाडी. बघूया कोणता संघ बाजी मारणार, कोणता संघ पुढल्या फेरीत जाणार, तर कोणत्या संघाला इथूनच पराभूत होऊन इथूनच समाधान मानावं लागणार हे देखील तितकंच पाहण्यासारखं देखील असणार. अतिशय अतिथीचा सुरू असणारे हे सामने पाहूया कोणता संघ अंतिम फेरीपर्यंत प्रवेश करणार, कोणता संघ या विजयी चषकावर आपलं नाव कळणार हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार. अतिशय चुकीचे सामने इथे पाहायला मिळत आहेत. एक एक संघ मात्र महत्त्वाचा असा खेळताना एक लढाई मात्र करताना दिसते. तर इथे पुन्हा एकदा लढाई मात्र इथे पाहायला मिळते. खरोखर अतिशय सामना 2-2 जय हनुमान उसरोली ब वर्सेस जय बजरंग खारमलगाव. अतिशय चुकीचा सुरू असणारा सामना 2-2 असा गुणफलक. बघूया कोणता संघ बाजी मारणार आहे, कोणता संघ पराभूत होणार आहे हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार. अतिशय चुकीचे सुरू असणारे सामने, एक एक सामना प्रेक्षकांचा उत्कंठा वाढवणारा. स्थानिक संघ बघूया आपल्या पब्लिक समोर, आपल्या प्रेक्षकांसमोर हा संघ कसा खेळतो आणि एक चांगली चढाई. खरोखर 2 गुण मात्र प्राप्त केले ते सातिर्डेकरच्या या चढाईतून. पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळते सातेर्डेकर संघाच्या या पदापासून सुरू. 6 अशी लढत अर्थातच बोनस गुण होणार असणार. सातेर्डेकर संघाचा सनी मंत्रे यांनी जी आता 2 गुण प्राप्त केले त्यासाठी हसन पटेल यांच्याकडून आलेले 50 रुपये पारितोषिक त्यांनी सामना संपल्यानंतर व्यासपीठावर घेऊन जायचं आहे. आणि इथे पुन्हा एकदा एक चांगली चढाई मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळाली. बरोबर 2 गुणांच्या तिच्या अतिथीचा सुरू असणारा सामना सातेरीकर वर्सेस जय भवानी फिरवाडी. 6 कशी लढा अर्थातच बोनस गुण होणार असणार. आणि कुठेतरी अति काही संकटात नाही असं काहीतरी झालं आणि चढाईपटून या ठिकाणी अर्थात जडगीदार मात्र वाढत आहेत. आपण एक ज्वलंत उदाहरण पाहतो. अनेक दानशूर व्यक्तिमत्व पुढे येत आहेत मात्र सपोर्ट करत आहेत. आपल्याला माहिती आजच्या स्पर्धेसाठी किशोर भगत यांच्याकडून 500 रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे. तसेच भालचंद्र भगत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे. किसन काटकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे. अर्थात तीनही मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक आभार. लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी जय हनुमान ओंडरगाव वर्सेस सहजीवन रुडकुळे आपण तयार राहा. तर मैदान क्रमांक 2 साठी वादळ खारीकवाडा वर्सेस जय बजरंग सारसोडी आपण मैदान क्रमांक 2 साठी तयार राहा.
1 साठी जय हनुमान उंडरगाव वर्सेस सहजीवन दोडकुले, तर मैदान क्रमांक 2 साठी वादळ खारीकवाडा वर्सेस जयभद्रंग सायसोली. आपण चारही संघांना खेळत राहायचे आहे. अतिशय चर्चेच्या वातावरणात पाहायला मिळतोय खारमलगाव. या कोणता संघ बाजी मारणार, 5 गुणांचा फलक, कोणता संघ बाजी मारणार, कोणता संघ सामन्यामध्ये पुढे जाणार, हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार. चांगली पकड मात्र पाहायला मिळाली. जा गेले प्लेयर उतरतो तर इकडे भिडवाडी वर्सेस सातेरडेकर सुरू असणारा सामना मध्यंतरासाठी मात्र सामना थांबतोय आणि गुणफलक असा आहे, भिडवाडी जयभवानी भिडवाडी 12 तर सातेरडे संघ 4. अर्थातच 8 गुणांची मजबूत आघाडी मात्र जयभवानी भिडवाडी संघाकडे आहे. तरी देखील जोपर्यंत सामना शेवटच्या क्षणात येत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ बाजी मारणार, कोणता संघ पुढे जाणार, हे देखील नंतरच ठरणार. कारण जरी 8 गुणांची आता आघाडी असेल तर 8 गुणांची आघाडी ही देखील अगदी नाममात्र मानली जाते. कधी डाव पडतील, कधी डाव इकडे येईल, कधी डाव तिकडे येईल, हे प्रत्यक्षात आपण सांगूच शकत नाही. पाहूया हा सामना कसा होतो. जयभवानी भिडवाडी आणि खरोखर चांगली चढाई मात्र भिडवाडी संघाकडनं 2 गुणांची मात्र कमाईमध्ये केली भिडवाडी संघाच्या चढाईपटून. संघाचा प्रयत्न चांगला होता मात्र कुठेतरी अपयश आलं आणि भिडवाडी संघाला मात्र 2 गुण प्राप्त झाले आणि आघाडी मात्र वाढली ती भिडवाडी संघाची. पाहूया 5ची कशी लढत. अर्थातच बोनस घेऊन ऑफ असणार. सातेरडे संघ कसा कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार. तर जयभवानी भिडवाडी संघ लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान उंडरगाव वर्सेस सहजीवन दोडकुले आपण तयार राहायचं आहे. तर मैदान क्रमांक 2 साठी वादळ खारीकवाडा वर्सेस जयभद्रंग सासवडी आपण तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 साठी ज्या 4 संघांना निमंत्रित केले त्या संघांमध्ये चालू सामने संपल्यानंतर त्या मैदानावर उपस्थित राहणं गरजेचं आहे, नव्हे तर सक्तीचं आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सुंदर कबड्डी स्पर्धा नाही तर दीपक कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थाने एक शांततामय वातावरणामध्ये खेळली जाणारी कबड्डी स्पर्धा, एक कबड्डीमय वातावरण या ठिकाणी निश्चितपणे तयार होत असताना पाहतोय. अनेक नामांकित खेळाडू आपला खेळ मात्र या ठिकाणी या मैदानावर अर्थात 13/10च्या मैदानावर मात्र खेळ करत आहेत. अर्थात आपण पाहिलं प्रो कबड्डीच्या माध्यमातून अनेक मातबर खेळाडू आपण टीव्हीवर सुद्धा पाहिले, परंतु मित्रांनो तिथपर्यंत जाण्यासाठी हा मार्ग सुकर करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे प्रयत्नाची जोड देखील असणं गरजेचं आहे. कारण आज टीव्हीवरचा खेळाडू पाहत असताना आपल्यामध्ये देखील एक उर्मी, आपल्यामध्ये देखील एक प्रेरणा निर्माण होत असते, परंतु तो प्रवास आहे मधला, हा प्रवास मित्रांनो खूप भयंकर आहे, खूप मोठा आहे आणि हा प्रवास आपण सुरू केलेला आहे, परंतु तिथे जाण्यापर्यंतचा मार्ग मात्र कठीण आहे. आपण पाहतो खरं तर आपला रायगड जिल्हा देखील एक कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जातो. या रायगड जिल्ह्यामध्ये देखील अनेक छत्रपती अवॉर्ड्स अर्थात प्राप्त खेळाडू आहेत, अनेक प्रो कबड्डी स्टार आहेत, जे आजचा गायक देखील आपण पाहतोय. खरं तर प्रो कबड्डीची सुरुवात ही आपल्याच रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खऱ्या अर्थानं रायवाडी संघाचा केदारलाल यांच्या माध्यमातून प्रो कबड्डी स्टार म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर निश्चितपणे अनिल पाटील असेल, अमीर धुमाळ असेल, त्यानंतर सुयोग असेल, त्यानंतर वैल कदम असेल, अशा खेळाडूंनी मात्र या ठिकाणी या प्रो कबड्डीमध्ये सुरुवात केली. सुंदर मैदान क्रमांक 2 वरची रोटीची व्यवस्था केली, आमच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली, हे मित्रांनो आपल्याला सांगता आलं पाहिजे. परंतु त्यासाठी कोणतीही तुम्ही गोष्ट घ्या, परिश्रम हे करावेच लागतात, कष्ट हे करावेच लागतात, कष्टाविना फळ नाही, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपण ह्या कबड्डी क्षेत्रामध्ये खेळत असताना फक्त टाईमपास म्हणून खेळू नका, कुठेतरी मिळवण्याच्या उद्देशाने खेळा. कारण आज स्पोर्ट्स कोठ्यामध्ये देखील अनेक कबड्डीचे खेळाडू मित्रांनो आजता गायब लागलेले आहेत. अनेक खेळाडू आहेत, मग पोलीस किंवा विविध उद्योग धंद्यांमध्ये, विविध कंपनीजमध्ये आज देखील अनेक खेळाडू त्या ठिकाणी काम करताना आपण पाहतोय. हा कबड्डीचा फायदा आहे.
मग हा फायदा आपल्याला मिळावा त्या दृष्टिकोनातून आपली पावले चालली पाहिजे. कारण पायाने चालून अंतर कापलं जातं, परंतु डोक्याने चाललात तर ध्येय गाठलं जातं. आपल्याला उचित ध्येयापर्यंत जायचं असेल तर मित्रांनो आपल्याला बुद्धीनं चाललं पाहिजे. हे देखील आपण ज्ञात असलं पाहिजे, हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. अशी ही कबड्डी आहे. अशी या कबड्डीची सुरुवात खऱ्या अर्थानं आपण गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी केली आहे. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान उंडरगाव वर्सेस सहजीवन दोडकोले आणि मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी वादळ खारीकवाडा वर्सेस जय बजरंग सारसोली या संघानं तयार राहायचं आहे. चारही संघानं मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 यासाठी तयार राहायचं आहे. कबड्डी अर्थातच कबड्डी हा देखील एक मर्दांचा खेळ. अनेक महिला देखील या कबड्डी क्षेत्रामध्ये आपण खेळ करत असताना पाहतोय. निश्चितपणे या छत्रपती अवॉर्ड्सचा जर आपण विचार केला, छत्रपती शिवाजी महाराज अवॉर्ड जो कबड्डीतील एक सर्वात मानांकित पुरस्कार आहे, जो रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 5 खेळाडूंना त्या ठिकाणी देण्यात आला. सुरुवातीचा हा अवॉर्ड्स विजय म्हात्रे असतील, प्रमोद म्हात्रे असतील, संजय म्हात्रे असतील, आशिष म्हात्रे असतील, सुधीर पाटील असतील, अशा कबड्डी खेळाडूंना खऱ्या अर्थानं हा छत्रपती अवॉर्ड सन्मानित केलं गेलं. त्यानंतर कबड्डीचा कार्यकर्ता म्हणून आदरणीय स्वर्गीय मुक्राम पाटील यांना हा छत्रपती अवॉर्ड प्रदान करण्यात आला. पण करता आपण मैदान क्रमांक 1 वर नजर व्हायचं आहे. चला दोनही संघ मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी वादळ खारीकवाडा वर्सेस जय बजरंग सारसोली आपण देखील तयार राहायचं. चला 1 वरचा सामना संपलाय. वेळ नका लावू मित्रांनो. 1 वाजून जवळपास 32 मिनिटे झालेली आहे. सलीमाने यासाठी असलेल्या 50 रुपये पारितोषिक घेऊन जायचं आहे. बक्षीस हे मित्रांनो बक्षीस असतं. आपल्याला प्रोत्साहन करण्यासाठी बऱ्याचदा बक्षीस असतो. आपल्यामध्ये नवचेतना भरण्याचं काम ह्या बक्षिसाच्या माध्यमातून होत असतं. कारण बक्षीस हे बक्षीस असतं. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान उंडरगाव वर्सेस सहजीवन दोडकोले दोनही संघानं मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. आपण का थांबलात अजून? आम्ही मगाशीच म्हटलं होतं, सुरुवातीलाच म्हटलं होतं, एक संघ आऊट होणार, दुसरा संघ मात्र इन होणार आणि हे शेवटपर्यंत असं समीकरण चालणार. मैदान क्रमांक 1 साठी यायचं आहे. जय हनुमान उंडरगाव वर्सेस सहजीवन दोडकोले या लवकर. खूप मोठा रसिक प्रेक्षक वर्ग अजून आहेत. राजू शाहरुकर आहेत, यांना मी धन्यवाद देणार आहोत. खरं तर सुरुवातीपासून आतापर्यंत नो रेस्ट या ठिकाणी कंटिन्युअस काम चालू आहे. काम सोपं नाही आहे. जाग्यावर उभं राहून या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचं निरीक्षण करायचं आहे. कधी कधी समोरचा संघ देखील अंगावर येत असतो मित्रांनो, हे देखील सांभाळायचं आहे. म्हणजेच डोळ्यात तेल घालून डोक्यावर बर्फाचा गोळा घेऊन या ठिकाणी निर्णय द्यायचा. न्यायदानाचे एक महत्त्वपूर्ण काम या सामाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असताना आपण नेहमीच पाहत असतो आणि त्यामुळे देणार आहोत. खूप मोठं योगदान आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण करत आहात. चला मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान उंडरगाव वर्सेस सहजीवन दोडकोले दोनही संघांना या ठिकाणी यायचं आहे. चला दोनही संघ आपण वरील चला आणि आमचे अर्थात नेहमीच्या पडद्यामागचे चरित्र म्हणजेच गुणलेखकांचं देखील मोठे योगदान आहे. शेवटचा मिनिट असेल. शेवटच्या मिनिटांमध्ये दोनही संघ या ठिकाणी उपस्थित झाले नाही तर दोनही संघ या स्पर्धेतून बाद होतील. शेवटच्या टोकाची